श्राव्य, तुला कसं दिसतंय आजचं जेवण? एकदम मस्त, उत्कृष्ट उत्कृष्ट. कसं आहे पण उपवासाचं हे कसं एकदम टेम्पटिंग दिसतंय ना. आणि तुला उपवास म्हटल्यावर काही आठवतं का? असं उपवासाच्या तुझ्या काही आठवणी आहेत का? उपवासाच्या नावावर मला फक्त दोनच रेसिपीज आठवतात. विच साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा. आमच्याकडे तर माझे लहान असताना माझी आजी होती ना, ती असे उपवासाचे पदार्थ बनवायचे. एकादशी असली ना की मग त्या दिवशी काय असायचं घरात माहितीये का? गोड खांडवी असायची. गोड खांडवी म्हणजे वरीच्या तांदळाची वडी. रोल असतो तो? नाही, वडी वडी. ती खांडवी म्हणजे ती गुजराती स्टाईलची जी खांडवी म्हणतात, आपल्याकडे तिला सुरळीची वडी म्हणतात. आणि तर मग ती आजी आहे ना मस्तपैकी ते हे बनवायची, उपवासाची खांडवी बनवायची. भाजलेले शेंगदाणे असायची आणि ही व्हाईट कलरची उपवासाची भाजी असायची. व्हाईट कलरची भाजी कुठली? बटाट्याची भाजी असायची. बस बस बस. तुम्हालाही जर का आमच्यासारखे उपवासाचे पदार्थ बनवायचे असतील आणि तेही टेम्पटिंग, तर पुढची रेसिपी जी आहे ती संपूर्ण पहा. हाय, मी अमिता. तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत करते. आज आपण उपवासाची मस्त अशी थाळी बनवणार आहोत. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाच्या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत दहीवडा. आणि तो दहीवडा बनवण्यासाठी मी इथे बटाटे आणि केळी जे आहेत ही उकडून घेतलेली आहेत. आता मी हे दोन्ही पदार्थ जे आहेत हे किसून घेणार आहे आणि ह्या एकाच मिश्रणात ना आपण दोन पदार्थ बनवणार आहोत. आणि ते कुठले दोन पदार्थ आहेत ह्याच्यासाठी रेसिपी जी आहे ही संपूर्ण पहा. आता इथे बटाटे आणि केळी किसून झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे, इथे मी आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. ठेचा म्हणजे खडबडीत वाटून घेतलेला आहे, तो मी ठेचा ह्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे. तुम्ही जर का उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला, नाहीतर ती स्किप केली तरी पण चालेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे जिरेपूड, मीठ घालायचंय चवीनुसार आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आणि केळ्यामध्ये सर्व पदार्थ मिक्स करून झालेले आहेत. आता हे पीठ जे आहे हे हाताला चिकट लागते, ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे साबुदाण्याची पिठी. साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर का साबुदाण्याचं पीठ नसेल तर साबुदाणा थोडासा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याचं पीठ तयार होतं. आपण ह्याच्यामध्ये साबुदाण्याच्या पिठीचं प्रमाण हे ह्याचा गोळा तयार होईल इतपत घालायचं आहे. आता आपला मिश्रणाचा गोळा बनवून झालेला आहे. हा आता आपण थोडा वेळ तसंच ठेवून देणार आहोत. दहीवड्यासाठी लागणारं मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि दहीवडे डीप फ्राय करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. मी नेहमी सांगते की डीप फ्राय करताना तेल जे आहे हे कमीत कमी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपली कढई जी आहे ती आपण छोटी घ्यायची आहे, जेणेकरून आपलं तेल जे आहे हे खूप वेस्ट होणार नाही. इथे मी ताक बनवून घेतलेलं आहे आणि ताक बनवताना 5 ते 6 टेबलस्पून इतकं दही घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पातळ बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि जिरेपूड टाकायची. दहीवडे तळल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मिठाच्या पाण्यात घालतो तसे आपण ते ताकात घालणार आहोत. तेल गरम होईपर्यंत आपण मिश्रणाचे गोळे बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतले, जेणेकरून हे मिश्रण जे आहे हे आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि दहीवडा जो आहे हा तुम्हाला हवा तितक्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडाही घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला नाहीये. मी दहीवडा बनवताना तो खूप मोठा बनवणार नाहीये, छोटे छोटे बनवणार. मिश्रणाचे आता गोळे बनवून झालेले आहेत आणि मी अर्ध मिश्रण तसंच ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला पुढचा पदार्थ बनवायचा आहे. आता इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे. तेलामध्ये हळूहळू आपण हे गोळे जे आहेत हे सोडणार आहोत आणि तेल जे आहे हे मीडियम टू हाय हीटवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम झाल्यामुळे त्याची हीट जी आहे ती मी लो केलेली आहे. दहीवडे जे आहे ते आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेणार आहोत. आता आपण हे दहीवडे जे आहेत हे काढून घेणार आहोत. हे दहीवडे करताना फुटतात. जसं की तुमच्या तेलाचं जर का टेम्परेचर कमी झालं आणि तुम्ही जर का जास्त वेळ ते ह्याच्यामध्ये राहिले, तेलामध्ये राहिले, तर हा वडा जो आहे हा फुटतो. त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर जे आहे हे तुम्ही जास्त ठेवून हे तळून घ्या.
त्याच्यामध्ये आपण या ताकामध्ये दहीवडे जे आहेत ते घालणार आहोत. आपण हे दहीवडे थोडा वेळ ताकामध्ये ठेवायचे, त्याच्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती दही घालणार आहोत. इथे मी दही घेतलेलं आहे आणि दही जे आहे हे छान फेटून घेतलेलं आहे. ह्या फेटलेल्या दह्यामध्ये साखर घालायची आहे आणि असं गोड दही बनवून घ्यायचं. आता हे गोड दही बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये आपण ताकात घातलेले दहीवडे जे आहेत हे घालणार आहोत. ह्याच्यावर मस्त अशी आपण खजुराची चटणी घालणार आहोत. वरून छान अशी मिरची पावडर घालायची आहे. हे मस्त आणि टेम्पटिंग असे उपवासाचे दहीवडे तयार झालेले आहेत. दिसतात की नाही एकदम यम्मी. आपला दहीवडा तर बनवून झाला. आता आपलं जे मिश्रण उरले त्याच्यातनं आपण बनवणार आहोत टिक्की. आणि ती टिक्की नुसती बनवणार नाही तर आपण ती स्टफ टिक्की करणार आहोत. आणि स्टफ टिक्की करण्यासाठी त्याचं स्टफिंग आता आपण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. स्टफ टिक्कीसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी घालणार आहे आलं आणि मिरचीचा ठेचा. त्याच्यानंतर घालायची आहे कोथिंबीर. जर का तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर स्किप करा. त्याच्यानंतर घालायचंय दाण्याचं कूट, जिरं, साखर आहे ही. त्याच्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि घालायचं आहे पाव लिंबाचा रस घालणार आहे. आणि हे मी सर्व मिक्सर मध्ये थोडस जाडसर असं वाटून घेणार आहे. आता इथे स्टफिंग आपलं वाटून झालेलं आहे. तुम्ही इथे पाहत असाल बिलकुल बारीक नाहीये. आता मी हे एका बाउल मध्ये काढते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय चॉप केलेले काजू आणि मनुका आणि हे मिक्स करून घ्यायचे. आता आपलं स्टफिंग जे आहे हे रेडी झालेलं आहे. आता इथे आपलं मगाचं मिश्रण जे उरलं होतं त्याची आपण टिक्की बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी गोळा घेणार आहे आणि ह्याला थोडंसं हवं तर साबुदाण्याच्या पिठाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला ह्या पारीची वाटी बनवून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालायचं आहे. आणि टिक्की जी आहे ही बंद करायची आणि ह्याला परत एकदा शेप द्यायचा आहे. आपली टिक्की जी आहे ही रेडी झालेली आहे. अशाच पद्धतीने मी अजून टिक्की बनवून घेणार आहे. आता आपल्या सर्व टिक्की ज्या आहेत ह्या स्टफ करून झालेल्या आहेत. इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही टिक्की जी आहे ही घोळवायची आणि आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर का वरीचं पीठ असेल तर तुम्ही वरीच्या पिठामध्ये घोळवू शकता. गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला टिक्की घालायची आहे. आपल्या चॅनलवर जसं आपण आता उपवासाचा हे 2 पदार्थ बनवले तसेच आपल्या चॅनलवर बरेच उपवासाचे पदार्थ जे आहेत हे उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये वेगळा प्रकार म्हणजे सुरळीची वडी, उपवासाची कचोरी आहे, प्रमाणे लस्सीमध्ये बरेच प्रकार आहेत जे तुम्ही उपवासामध्ये तुम्ही ते खाऊ शकता. तसेच पियुष आहे तर त्या रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. त्याच्यानंतर अजून एक पदार्थ आहे पोटॅटो टोस्ट म्हणून. तोही चवीला खूप सुंदर होतो. तोही तुम्ही ह्या उपवासामध्ये नक्की ट्राय करून पहा. आता आपण सर्व टिक्की ज्या आहेत ह्या तेलामध्ये घातलेल्या आहेत. तेलामध्ये घातल्यानंतर त्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. हाताने प्रेस केल्या तरी पण चालतील म्हणजे त्या फ्लॅट होतील. आणि त्याच्यानंतर आपण ही उलट करणार आहोत. आता आपल्या दोन्ही बाजूने टिक्की ह्या छान खरपूस भाजून झालेल्या आहेत आणि ह्या गरम असतानाच बाहेरून कुरकुरीत होत असतात. तर तुम्ही ह्या देताना गरम गरमच सर्व करा. आता उपवासाची टिक्की मस्त अशी तयार झालेली आहे. मी ती दही, गोड चटणी, थोडीशी जिरेपूड आणि थोड्याशा लाल मिरचीने गार्निश केलेली आहे. दिसते की नाही एकदम टेम्पटिंग अशी ही डिश. टिक्की बनवून झाली, उपवासाचा दहीवडा बनवून झाला. आता आपण मेन कोर्स कडे जाऊया. त्याच्यासाठी आपण बनवणार आहोत शिंगाड्याच्या पिठाची पुरी. शिंगाड्याच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायची आहे साखर, त्याच्यानंतर घालायचे जिरेपूड, चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शिंगाड्याचं पीठ जे असतं ह्याला बाइंडिंग नसतं आणि ते बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा घालायला लागतो. मी इथे एक बटाटा घेतलेला आहे उकडून. ह्याच्यातला आपल्याला लागेल तितकाच बटाटा घालायचा आहे.
इथे बटाटा जो आहे हा मध्यम आकाराचा आहे, तो मी पहिल्यांदा अर्धाच किसून घालणार आहे. हा बटाटा जो आहे हा चांगला चोळून चोळून पिठामध्ये मिक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये अजून थोडा बटाटा मी किसून घालणार आहे. बाइंडिंग कमी होईल असं वाटलं त्याच्यामुळे मी अजून थोडा बटाटा किसून घालतेय. आता याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकून हे पीठ जे आहे हे भिजवून घेणार आहे. आता इथे तुम्ही ह्या पिठाची मूठ वाळल्यानंतर तो व्यवस्थित बाइंड होतोय इतपत आपण ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे. इतका बटाट्याचा ओलसरपणा आपल्याला लागणार आहे. कोमट पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय, एकदम पाणी घालायचं नाहीये. आता आपल्या पिठाचा गोळा जो आहे हा मळून झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा खूप सॉफ्ट पण नाहीये आणि एकदम घट्ट पण नाहीये. मीडियम आपल्याला गोळा जो आहे हा बनवून घ्यायचा आहे. आपण पुरीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे बटाटे उकडून घेऊन ते चिरून घेतलेले आहेत. ह्याच्यासाठी आता मी ह्या बटाट्यांना आलं आणि मिरचीचं वाटण जे आहे हे लावायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, थोडीशी साखर आणि हे आपण मिक्स करून घेऊया. इथे कढईमध्ये मी 2 टीस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय. जिरं तडतडायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपलं उरलेलं मिरची आणि आलं वाटलेलं घालायचं आहे. हीट जी आहे ही लो करायची आहे, जिरं करपू द्यायचं नाहीये. आता जिरं आणि मिरचीचा छान वास यायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालायचे मगाशी आपण मिक्स करून घेतलेले बटाटे. आणि बटाटे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचंय. शेंगदाण्याचं कूटही आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये वरून लिंबू पिळायचंय. हे मिक्स करायचंय आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपली बटाट्याची भाजी जी आहे ही तयार झालेली आहे. आता भाजीला एक वाफ आलेली आहे. आपण भाजी ढवळून गॅस जो आहे हा बंद करणार आहे. ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीरही पेरू शकता आणि ओलं खोबरंही घालू शकता, पण मी इथे कोथिंबीर किंवा ओलं खोबरं घालणार नाहीये. आता पिठालाही रेस्ट मिळालेली आहे. इथे मी पुरी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. पिठाचे जे आहेत हे आपण गोळे करून घेणार आहोत. इथे 1 कप पिठापासून माझे 10 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण पुरी जी आहे हे प्रेस करून घेणार आहोत. इथे आपण पुरी जी आहे हे पुरीचं प्रेस मशीन आहे, त्याचा वापर करून आपण लाटून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि प्लास्टिकच्या पेपरला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का पुरी लाटायची असेल तरी पण ती प्लास्टिकवर लाटा किंवा थापा. आपली पुरी प्रेस करून झालेली आहे. पुरी फार फ्लॅट करायला जायचं नाही, नाहीतर ती उचलली जात नाही. गरम तेलामध्ये पुरी घातलेली आहे. वाव, मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे. ती दोन्ही साइडने आपण शेकून घेणार आहोत. आपली मस्त अशी पुरी तयार झालेली आहे. आता आपण ही दुसरी पुरी मी टाकलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्याही बनवून घेणार आहे. आता 4ही टेम्पटिंग दिसणाऱ्या डिशेस रेडी झालेल्या आहेत. ह्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू. केळं कसं आहे तिथे खायला छान आहे बघ. पुरीचं आतून टेक्स्चर पण चांगलं झालंय. वाह, छान लागते ना. बटाट्याची भाजी नेहमीपेक्षा वेगळी लागते. वाह, चांगली लागते. म्हणजे आणि पुरी काय एकदम वेगळाच प्रकार आहे. आतमध्ये बटाटा असल्यामुळे छान लागते. हा जर का मेनू जो आहे तो जर का सपोज उपवास नसेल
तरी पण डिनरचा एक दिवसाचा मेनू आपण हे करू शकतो. आता मी टिक्की खाऊन बघतो. वा, आपण सारण छान दिसतंय. खरंच छान आहे. खरंच म्हणजे हाय हाय हाय. मला ते पोटॅटो टोस्टच्या सारणाची आठवण झाली. अप्रतिम. ह्याच्यावरती दही पण टाकलं ना का? येस, दही आणि खोबऱ्यामुळे खरंच फार चांगली टेस्ट येतात कटलेटला. स्टफिंगला ना. इव्हन ते खोबरं, ते दही आणि ती चटणी, खजुराची चटणी. सुपर. मी दहीवडा ट्राय करतो आता. दहीवडा, यस. अप्रतिम. मस्त. दहीवडा खरंच फार चांगला. दहीवडा कसला पाहिजे? हे जे टिक्की खाल्लीत ना, बाहेरचं कव्हर जे आहे ते त्यातच दहीवडा बनवला. बघू बरं. टेस्ट दोघांची पण फार वेगळी आहे. वाव, सुपर. दहीवडा माझा आवडता. पण तो मसाला खायला मिळतोय कमालच झाली. उपवास न करता. वा, एकंदरीत उपवासाचं जेवण हे एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. हिट आहे ना. ठीक आहे. आणि तू आता ही व्हिडिओ बनवल्यामुळे इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल.